नमस्कार, आज आपण एक पहिला व्लॉग करतो. एक मिनिट. नमस्कार, आज आपण फर्स्ट व्लॉग करतोय माझ्या नवऱ्यासोबत आणि आज आम्ही ब्रोकोली सूप बनवतोय. आणि सो ब्रोकोली सूप बनवण्यासाठी आमच्याकडे मिक्सर चांगला नाहीये, सो आम्हाला कसे कष्ट करायचे कष्ट करायचं म्हणजे पवार उडाला लागतात बाहेर येते पूर्ण. तेच अच्छा, हमको सिखा रिया है. 5 मिनिटं द्या, मी तुम्हाला त्यांना दाखवून सगळं उडवून घ्यायचं अंगावरती. ठीक आहे ना. लेट्स शो आवर स्ट्रगल टू देम ॲज वेल. मैं गरीब हूँ, मैं गरीब हूँ. एक माणूस वरती नाही वरतीने मी ट्राय करणार आहे आता होतंय का ठीक. कारण की मी आता एक पोझिशन घेतली त्याला असं पकडायची तर ते पवार उडणार नाही. हे असं जोरात दाबावं लागतं. वाव. अभी मजा आएगा ना भिड़ो. उडलं बाहेर. सो अशा तऱ्हेने आपलं मिक्सरचं काम झालेलं आहे. सो हे आहे मिक्सचर जे तयार झालेलं आहे आणि आता आपण सूप बनवतोय. सो लेट्स सी. मास्टर शेफ आहेत, जेव्हा त्यांचे व्हिडिओ किंवा काय जेव्हा काढायचे असतात तेव्हा त्यांना खूप उत्साह येतो, त्यामुळे मी व्हिडिओ काढते. सो त्यांना प्यारी समझ गई. सकाळी काम लावायचं म्हणून हे व्हिडिओ करायचं प्रकरण चालू आहे. सो आपण बघताय कसे आवरावरी चालू आहे. हा पसारा आहे साईडचा. त्यामध्ये आता मिरची पूड थोडीशी टाकायची वरून. मिरची पूड का कुठली पूड? मिरची पूड. ब्रोकोली एवढी आपण कापलेली पूर्ण मोठीच्या मोठी ब्रोकोली ती कितीला घेतली होती तू? 40 का 50 रुपयाला. एवढं स्वस्त ते? 40 रुपयाला. त्या दिवशी आपण हॉटेलला ब्रोकोली सूप केलं होतं ते तिची कॉस्ट 200 रुपये होती आणि आपण 40 रुपये मध्ये खूप म्हणजे जास्त होतं ते सूप आणि राहिलं पण होतं ते. खरं ते हे जास्त आहे त्याच्यापेक्षा. तेवढंच आहे. हे जास्त आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. तूप बीप सगळं पकडलं तरी बॉईल करून पाणी बिणी टाकलं तरी 55-60 रुपयाला आपण एवढं ब्रोकोली सूप तयार झालं. प्रत्येक बाबतीत तुला कॅल्क्युलेशन का करायचं मला कळतच नाही यार. कॅल्क्युलेशन इज इम्पॉर्टंट इन लाईफ. तेवढा टाइम पण वाचतो ना तुझं. हे करण्यासाठी किती टाइम लागला? असं तर टाइम लागतो तेवढं माझं एक्सरसाइज झालं. कन्व्हिनियन्स का पैसा? माझे हे पण झालेलं आहे. वेळ वाया गेला असलं नाही माझं. टाइम स्पेंड केलाय मी किचन मध्ये. इट इज गुड फॉर मी. सकाळी तसे तुम्हाला भाकरी करून देते, भाजी करून देते, संध्याकाळी लाईट खाल्लं बरं असं वाटतं मला. मग रोज करणार का? उद्या कोणतं सूप आहे? उद्या शेवगा आणलंय मी. उद्या आपण एअर फ्रायर मध्ये मंचुरियन ट्राय करू. एअर फ्रायर मध्ये फ्लॉवरचं मंचुरियन ट्राय करू. त्याच्यामध्ये पण आपण ट्राय करू की गव्हाचं पीठ यूज करून थोडासा मैदा नाही यूज करता. प्लस त्याच्यामध्ये आपण ट्राय करू की कॉर्नफ्लॉवर यूज करू. कॉर्नफ्लॉवर चालतं तेवढं. आणि एअर फ्रायरला आपण फ्राय करू आणि त्याला फोडणी आपण चायनीजची देऊ. ठीक आहे, उद्या बघूयात आपण. सो आता काय प्रोसेस आहे दाखवायचं ना? नाही ह्याच्यामध्ये आपण हे टाकलं तर खूप क्रीम ऑफ ब्रोकोली होतं. जर आपण क्रीम आणलं बाहेरनं विकत तर. नाही तर थोडं दूध पण टाकू शकतो आपण. दूधच आहे सध्या आपल्याकडे. क्रीम दूध टाकलं नाही तरी तसंही ते क्रीम होतं. खूप क्रीमी झालेलं आहे. तू दाखवू शकतो. क्रीम दाखवायचं असेल तुझं किती छान व्हाईट कलर आलेला आहे. सो मी तुम्हाला आता फायनल स्टेज दाखवतोय सूपची. सो याच्यानंतर आम्ही ब्लॉग संपवतोय. हा आमच्या दोघांच्या सोबत पहिला ब्लॉग आहे. प्रयत्न आहे छोटासा. आवडला तर सांगा. काही सजेशन असेल तर नक्की सांगा. सो 1 मिनिट. हे आम्ही थोडीशी मिरची पूड टाकलेली आहे आता. आणि एकदा टेस्ट करेल मी आता त्याला. टेस्ट केल्यानंतर ना मला चेक करावं लागेल की मीठ बरोबर आहे का नाही. मीठ नाही टाकलं तू? टाकलंच मी पहिलंच. फक्त मला आता मिक्सरला मिक्स केल्यावर पाणी टाकलं सगळं.
सूप तर भारी झालेलं आहे कारण मीठ टाकायला. स्वतःने केलेलं सगळं चांगलं. तोंड बघा, तोंड. चला हा ब्लॉग संपवतोय आम्ही. काय कसं